सो हा ब्लॉग असणार आहे महाशिवरात्रीचा आणि आम्ही आता चाललो आहे तयारी करून देवळात. शुभमची अंघोळ होती आहे. अंघोळ झाल्यानंतर मग त्याची तयारी झाली की आम्ही देवळात जाऊन म्हणजे देवळात जाऊन दर्शन घेणार आहे आणि मग बघूया पुढचा प्लॅन कसा होतोय. तर ब्लॉग पूर्ण पहा आणि भेटूया थोडा टाईम नाही. तर आता आम्ही निघालोय. ये इकडे. शुभम पण तयार झालाय. तर उठलाच बोल की तू किती लवकर उठलीस ते सांग. काहीच आमचा प्लॅन होता सकाळी लवकर उठून जायचं देवळात, म्हणजे तिकडे लांबच्या. तर आम्ही उठलोच नाही लवकर म्हणून चालू आहे जवळच्या म्हणून जवळच्या देवळात चालले आता. ते सांगायचं राहिलं ना किती वाजता उठलीस. उठली. हा उठली लवकर उठली. नको बोलतील किती आळशी. हिला माहिती आहे तरी पण नाही बोलत. सगळ्यांना माहिती असतं सगळेजण आळशी असतात ते. सगळेजण उठतात तू पण आळशी तू काय मला उठतात सांगतोय. पण. हा असं आमचं आपण जाऊ नंतर. चला भेटूया थोडा टाइम. आम्ही आता दर्शन घ्यायला चाललोय देवळात. तर आता आम्ही आलोय मंदिराजवळ. हे शिव मंदिर आणि राम मंदिर सुद्धा आहे. तर खूप गर्दी आहे, लाईन खूप मोठी आहे. तर शिवम बोलतोय की आपण थोडा टाइम नाही येऊया परत. तर मी काय वाटत नाही की आज गर्दी कमी होईल. बघायला गेलाय गर्दी किती आहे. तर आता आम्ही चाललो डी-मार्टला सामान आणायला उपवासाचं. आणि थांबा जरा मी कॅमेराची सेटिंग करतो. तर आता आम्ही चाललो डी-मार्टला. ते उपवासाचं थोडंसं सामान घ्यायचं आहे आणि बघूया बाकी काय आवडलं तर. त्याची लगेच घाई झाली बघायची काय काय नवीन नवीन. आणि ते होळीची तयारी झाली आहे. नवीन कलर बघूया. पण आम्ही होळीच्या टाइमला गावी असणार. काय घेतोय भेटूया मग थोडा टाइम. तर गाईज मी ह्याला म्हटलं किती दिवस टिकेल, तर बोलतो आपल्याकडे तर टिकणारच नाही. का नाही टिकणार सांग. अजिबात नाही टिकणार. भांडणं बिंडणं आले की राग करणार ना. ब्रेडपेक्षा हिला जास्त धार आहे यार. जसं काय ते दाखव तरी त्यांना. हे बघा हे येतं ना आपल्याला रील्समध्ये इन्स्टंट कटर. असं बोलत गेला. असं नाही बोलत मी तुम्हाला सांगते. चोरायचा हो आपल्याला बाहेर काढतील. आम्ही सोडतो बघूया. आम्ही अजून काय घेतलंच नाही. अजून बघतोय आम्ही काय घ्यायचं आहे. काहीच पोरांना काहीही आवडू शकतं. हे बघा हे आवडलं ह्याला. मोबाईलचं स्टँड येतो गाडीला लाव. कारण त्याचा आवाज येते ठुरक असं. त्याच्यामुळे नाही म्हणूनच आवडलं. आपण घेतलं तर चांगलं नाही. आपल्याकडे पण आहे त्यातला. त्याला फक्त आवाज येत नाही म्हणून आता हे आवडले. हा मिक्सर आहे ॲक्च्युली. हा मग घे चल हे घेऊया. खोबरा झाला पाहिजे. खोबरा मिक्सरमध्ये. खोबरा करायला त्रास नाही. हे बघ अशी भांडी घेऊया. मिक्सर तर आहे ना आपल्याकडे. हे आपल्या पण मिक्सरला लागतं. हे नीट ठेव नीट सरकेल ना पडेल. आपलं काय आपण गेल्यानंतर काय होतं काय होते काय कॅमेऱ्यात बघून येतील मागे आपल्याकडे. अजून काय नाही घेते. हा टाइमपास करतोय. तर बघतोय लहान पोरांसारखा किलोनी. बघ याच्यात दे आणि हे बोलतो आपल्याला पण लागेल. तुला दाखवते मी जरा काय. हां दाखव मग दे ना घेऊन मला हे. पण काय खेळायला घ्यायचं आहे यात काय लागणार आहे. मग काय म्हणून ज्युसर आहे. काय नाही गाईज अजिबात नाही. टाइमपास चालू आहे. थोड्या टाइमने भेटूया आपण. घे खाली गेल्यावर बिल करायला लागेल. काय चाललंय ह्याचं त्यालाच माहिती. काय बघा तुम्ही. आणि
आणि काय सूचना देतं जिचं तिला तरी ऐकायला येते काय. हे बोलू हे काय चार्जिंग वाला सेल वाला सगळे खोलून ठेवलेत, अजून कशाला ओपन करून बघायला पाहिजे. चालू झालं ही बॅटरी नसेल त्याच्यात टाकली. चार्जिंग वाला मित्रा 1 year वॉरंटी हे बोल बस बस. चल चल आपल्याला जे घ्यायचं ते घेऊ आता. चल इकडे काय नाही टाइमपास. साबुदाणा आणि आज खाऊ घेऊन ठेव. मी आज खाणार नाही पण उद्या मी खाऊ शकते. तू पण उभं झालंस असंच धरलाय पहिल्यांदा. चला बाय करा. हे उपवास अक्षराने उपवास झाला आहे. एवढा चांगला महादेव भेटलेला असताना महादेवसाठी उपवास झाले अजून महाशिवरात्रीचा. तिला कुठल्या कुठल्या अवतार दाखवतात, सगळे अवतार दाखवून झाले. हा रुद्र अवतार, महादेवचा अवतार, सगळे अवतार दाखवून झाले. तरी ते महादेवसाठी उपवास झाला अजून. चांगली गोष्ट तरी कुठले उपवास धरत नाही. हा तरी धरला आता लग्नानंतर तरी. चला भेटू थोड्या वेळ. काय बघतेस तर गाईस आम्ही हे एवढं सामान घेतलंय, जास्त काय नाही घेतलंय. दही, ह्याचं अंडरआर्म रोल काय घेतलं नाही आणि हे थोडंसं फार. बस आता आम्ही घरी जातोय. बघूया देवळात परत जायचं आहे, पण आता गर्दी होत नसेल तर आम्ही जाऊ देवळात. नाहीतर मग तोपर्यंत घरी हे खिचडी वगैरे बनवू. ते पण तुम्हाला दाखवेन शॉर्टमध्ये. आमची डिक्की पण खूप मोठी आहे. येस बघू शकता स्पेस डिक्कीची. चला घरी जातो. बाय बाय. तर गाईज आता आम्ही आलोय घरी आणि आता खिचडीची तयारी करायची आहे. पण त्यासाठी आपल्याला साबुदाणे भिजत ठेवायला लागणार आहेत. जे की आता आम्ही हे आधीचे हे आणलेत. सो आता आम्ही 3 जण आहेत, तर 3 जणांसाठी मी आता भिजत ठेवते. मग बघूया एक जसे भिजते त्यानंतर मग खिचडी बनवणार. तोपर्यंतसाठी आम्ही आणलंय केळ्याचे वेफर्स, कारण आम्ही आता सकाळपासून काही खाल्लं नाही आहे आणि आता वाजलेत 12. तर बघूया आता हे भिजत ठेवते. ते फक्त जेवणाच्या टाईममध्ये आम्ही खाऊ खिचडी. तोपर्यंत हे टाइमपास म्हणून वेफर्स खाऊ. भेटूयात थोड्या टाईमने. हॅलो गाईज, तर आता खिचडीची तयारी झाली आहे. फोडणी दिली आहे तुम्ही बघू शकता. आणि जे ठेवलंय साबुदाणे आणि पीठ. आणि ज्यांचा उपवास नाही आहे ते लोक पण आमचं सगळं खातात उपवासाचं चोरून. माझं पण येते. अरे हे तुमच्यासाठी नाही पण ऐसा लपड पडेगा ना तुमको. काय हे ही नाही इन्साफी आहे. म्हणजे ज्यांचा उपवास आहे त्यांनी खायचं नाही, ज्यांचं नाही त्यांनी आधी खायचं. सगळं टेस्ट करून बघायचं. तर आता मी खिचडी बनवूया. आणि यांच्यासाठी मी बनवलं आहे मटकीचा भात. तर हे झाल्यावर आम्ही हे सगळं खाऊ आणि आम्ही जाणार आहे उल्हासनगरला. थोडीशी शॉपिंग करायची. तर ते का करायचं ते मी तुम्हाला नंतर सांगते. भेटूया थोड्या टाइमने. रिव्ह्यू घेऊया. हा बसलाय बेडवरती जेवायला, कारण हा एकटाच जेवणार आहे आणि आम्ही खाणार आहे उपवासाचं. तर आमच्या मटकीच्या भाताची आम्हाला रेटिंग द्यावे प्लीज. 10 पैकी 8. अजून काय कमी आहे त्याच्यात? बरोबर. मग कमी काय? तू 8 का देतोयस? थोडंसं अजून तिखट पाहिजे होता. थोडंसं मीठ पाहिजे अजून. अच्छा ओके. नेक्स्ट टाइम आय विल मेक शुअर. मिठाचा एक तिखटचा. ओके ठीक आहे. तर अशा प्रकारे हा पहिल्यांदाच बनवलाय मटकीचा भात. तुम्ही बघू शकता. आणि हे आमचं उपवासाचं खातं चोरून खाल्लं जातं इथे. मीच घेऊन दिले ना विकत. असं नाही मग काय झालं, पण ते आमचं आहे. ठीक आहे, तर आपण भेटूया थोड्या टाइमने. तर हॅलो गाईज, आता आम्ही चाललोय परत. बघूया देवळात गर्दी नसेल तर आम्ही बाहेर पडणार आहे, नाहीतर मग आम्हाला एक काम आहे ते आम्ही तुम्हाला सांगू. तर आता आम्ही निघतोय. चल लवकर. काय की टाइमपास, नुसता टाइमपास.
पाय वर करून बसलेत अगदी आरामात. चला आता नाहीये गर्दी तर आता आम्ही पाया पडून घेतो. तर आता आम्ही पाया पडलोय, ते स्पीकर लावलाय, समोर प्रसाद पण भेटलाय आणि आता आम्ही थोडा वेळ बसलोय. आवाज येतो की नाही माहित नाही तुम्हाला, पण ठीक आहे. केळे बघ, केळं पण भेटलंय, केळं. तर गाईज आम्ही दुपारी गेलेलो बाहेर आणि आल्यानंतर मग आम्ही झोपलेलो, तर उठलोय आता, फ्रेश झालोय आणि ब्लॉग एंड करायचा राहिलेला, तर मग आता म्हटलं ब्लॉग एंड करूया. तर आज माझा उपवास आहे आणि त्याच्यामुळे आमचं काय जेवणाचा प्लॅन नाही आहे आज. त्याच्यामुळे आज काय आम्ही नवीन काय बनवणार नाहीये. म्हणजे हिचा उपवास म्हणून जेवणाचा प्लॅन नाही काय. आणि तरी पण मी नवीन बनवलेली, ती मटकीचा भात होता, तो नवीनच होता, चांगला झालेला तसा. हा बोलतोय तर उपवास आहे हिचा, नुसती सकाळपासून खाते. दाखव तिला हातावर खाते, दाखव. काय काय खाते मी हे बघा. वेफर्स खाते, खिचडी खाते, केळ्याचे वेफर्स, नंतर रताळे खाते. नाही एवढं नाही खाल्लं. काय एवढं नाही खाल्लं? तर मग आता ब्लॉग एंड करायचा आहे, तर आता आम्ही ब्लॉग एंड करतोय आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आमची व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमची व्हिडिओ पूर्ण पहा आणि इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. सपोर्ट करा मला आमचा. येस. आणि आम्ही बाहेर गेलेलो, ते तुम्हाला सांगायचं राहिलं की आम्ही बाहेर गेलेलो की आमच्या गावी जो शिमगा असतो त्यासाठी मुलांना काय ते सदरे हवे होते, पण आम्ही विचारलं भरपूर ठिकाणी, पण ते रेट तेवढा मॅच नाही होत आहे, त्याच्यामुळे इकडे तर घेणं पॉसिबल नाही. सो मग आम्ही माझी खरेदी करून मग आम्ही आलो आणि दमलो, सो झोपलेलो आणि मग उठलो. आता उठलो आणि आता उठलोय, तर आता बघूया थोडासा नाश्ता करू, म्हणजे उपवासाचा नाश्ता. आणि मग थोडं उपवासाच्या नावावर काहीतरी खाऊ मस्त भरपूर. काय मी जास्त उपवास करत नाही, पण हा मी पहिल्यांदाच पकडला उपवास, त्यांना सांगितलं. सो थोडासा मला नवीन आहे. बाकी आता बघूया, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय कर, बाय बाय. बाय बाय. लवकर जा मस्त.